MCA ला कॅप राऊंड मध्ये कॉलेज नेमकं आता कुठलं टाकायचं हे मुलांसमोर सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना खूप सोपं आहे. मेरिट लिस्टला जर तुम्ही प्रॉपरली अनालाइज केलं, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमची रँक काय आहे, त्या रँकच्या दरम्यान जी मुलं आहेत त्याच्यातली होम युनिव्हर्सिटीवाली किती, नॉन होम युनिव्हर्सिटीवाली किती, याचा जर अंदाज तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला हे खूप क्लिअर होतं की जे कॉलेज तुम्हाला एक्सपेक्टेड आहे त्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश मिळेल की नाही मिळणार. तर महत्वाचं काय आहे, मुलं काय करतात, फक्त कट ऑफ बघतात मागच्या वर्षाचा. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की दरवेळी हे वेगवेगळं असतं. स्टेट रँक वेगवेगळी असते तुमची, कॅटेगरी रँक वेगवेगळी असते तुमची. कारण समजा मागच्या वर्षी पहिल्या 100 मध्ये 30 मुलं ओबीसीची होती, ह्या वर्षी समजा नसतील तर मग काय. म्हणजे सगळं गणित इथे बदलणार आहे. तर कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका. फक्त कट ऑफ लिस्ट फॉलोच करायची असेल तर तुम्ही कॅटेगरी रँक सोबत सुद्धा त्याला कुठेतरी कम्पेअर करा. बाकी तुम्ही समजदारच आहात. खूपच कन्फ्युजन असेल तर NSG अकॅडमीची टीम नक्कीच तुमची मदत करेल. थँक्यू व्हेरी मच.